हिंगोली लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये नगरपंचायत नगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे आणि याच निवडणुकाच्या रणधुमाळीमध्ये हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर प्रचाराकरता उतरले ते आपल्या सोबत आहेत। खरं तर तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये किती ठिकाणी निवडणूक चालू आहे आणि आता प्रचार कसा आहे? माझ्या लोकसभामध्ये 8 ठिकाणी नगरपंचायत आणि नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि जवळपास आम्ही 5 जागेवर स्वतंत्र आम्ही आमचे नगराध्यक्ष आणि पूर्ण पॅनल लढत आहे आणि जवळपास एक आघाडी आहे, त्या 1-2 जागी आघाडी आहे, त्या मानानं आम्ही जवळपास 6 जागेवर जिंकू असा माझा अंदाज आहे आणि तशी परिस्थिती आहे। जवळपास 2017च्या आसपास ह्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेस दोन्ही शिवसेना एकत्र होत्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या। आता 2 शिवसेना झाल्या आहेत, 2 राष्ट्रवादी झाले, जरा प्रचारामध्ये थोडंसं कठीण जाते? नाही, अजिबात नाही जात, काही कठीणीची परिस्थिती नाही आहे। बघा, जिथं आघाडी झाली तिथं इमानदारीनं काम चालू आहे, जिथं आघाडी झालीच नाही तिथं सेपरेट लढत आहेत, बाकी काय असं काय परेशानीचं काही काम नाही आहे। आणि जनता फार हुशार झाली आहे, आता असं काही त्यांना फार समजून सांगायचं काम राहिलेलं नाही आहे। 2 शिवसेना झाल्या, आता आज थोडी झाल्या, बरेच दिवसापासून झाल्या, आता त्याचं काय राहिलंय? संतोष बांगर तुमच्यावर नेहमी काहीतरी म्हणतात आणि तुम्हाला चर्चेत आणतात आणि ती चर्चेत येतात। कालही त्यांनी असंच एक वक्तव्य केलं की काही दिवसांमध्ये नागेश पाटील आष्टीकर संतोष बांगर की जय म्हणतील। ते त्यांच्या बनण्यावर जात राहू नका, त्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, ते काही बोलतात, त्याच्या बेताल वक्तव्याला कधी लगाम नसतो आणि त्यांना ते काय कधी बोलतील याचा काही भरोसा नसतो। माझा काय संबंध नाही त्यांच्या या गोष्टीसाठी आणि खरं तर मी माझ्या पक्षामध्ये अतिशय खुश आहे, अतिशय आनंदात आहे। माझ्या पक्षनिष्ठेला यांचं सर्टिफिकेट जोडायचं काम नाही आहे, कारण माझ्या नेत्याला माहिती आहे, माझ्या कार्यकर्त्याला माहिती आहे, माझ्या सहकार्याला माहिती आहे की मी काय करत असतो आणि काय नाही करत असतो, त्यामुळे मला यांच्याकडून कुठलेही सर्टिफिकेट घ्यायची आवश्यकता नाही आहे। जे स्वतः एखाद दिवशी आदल्या दिवशी रडतात आणि दुसऱ्या दिवशी पळून जातात, त्यांनी आम्हाला कशाला सांगावं काय गोष्टी कोणत्या, आणि गणित जुळवायचे असले तर हे कोण गणित जुळवणार? यांचेच गणित कुठं जुळवायला लागले ते बघा आता, कारण आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबाची आणि फडणवीसची जी काही परिस्थिती आजची चाललेली आहे आपण सगळेजण बघत आहोत आणि सध्या त्यांनीच विचार करायचं काम आहे। आणि माझं असं मत आहे, तसं जर काही गणित जुळवाजुळी तिकडले जर सुरू झाले तर पहिले असतील ते बांगर जे इथून सोडून दुसरीकडे जातील। कुठं जातील? बीजेपीत जातील, नाहीतर आमच्याकडे यायला कमी जास्त पाहणार नाहीत असं माझं मत आहे। नेहमीच निवडणुकीच्या तोंडावरती असं एखाद्या खासदारावरती किंवा मग असं आरोप करणं कितपत योग्य आहे? जय म्हणतील हे काय झालंय की आता काल परवा मी हिंगोली शहरामध्ये परिस्थिती वेगळी होती, काही दिवसाखाली कालपासून परिस्थिती बदलली, चांगली बदलली। आमची रॅली फिरली, मी स्वतः त्याच्यात रॅलीमध्ये होतो, लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, न सांगता आदल्या दिवशी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रॅली काढली। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जुटायला लागले या दडपशाहीच्या विरोधात, या दंडेशाहीच्या विरोधात, या म्हणजे इतकं गलिच्छ वातावरण करून टाकलेलं आहे हिंगोली शहराचं की अवैध धंदे असतील, या सगळ्या गोष्टीला लोक कदरलेले आहेत, त्यामुळे लोक जबरदस्तीनंच जुटत आहेत आमच्यासोबत। हे बघता त्यांची पायाखालची वाळू घसरली आणि त्यांना आता दुसरं काही दिसलं नाही काही बोलायला, तर मग आता माझ्यावरच आरोप करायचा की असं झालं तसं झालं, त्यामुळे याला काही अर्थ नाही आहे। आमच्या कुठल्याही सहकार्याच्या मनात किंतून परंतु राहण्याचं किंवा माझ्या नेत्याच्या मनात किंतून परंतु राहण्याचं किंवा माझ्या मनात किंतून परंतु राहण्याचं काहीच कारण नाही, अजिबात नाही। तुमच्यावर आरोप काल गंभीर झालेला आहे की जय म्हणतील असं, मग आता महाराष्ट्रातील शिवसैनिक असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तुमचे फॉलोअर्स असेल, त्यांना आपण काय सांगाल? जय म्हणायला आम्ही हा म्हणता कोणाची जय म्हणत नसतो, यायचं कुठलं घेऊन बसले तुम्ही जय म्हणायचं आणि जय म्हणायसारखं तुमचं काम ठेवून अरे बाबा मला काय म्हणायचं, हे असले अफवा बिफवा करण्यापेक्षा मला बांगरला तुमच्या माध्यमातून सांगायचं की जरासं लोकांच्या मध्ये जाऊन बघा, लोकांची काय प्रतिक्रिया बघा। तुम्ही नुसते असे दंड थोपटून डायलॉग मारून होत नाही, लोकांचे हात जोडा, तिथं काही झालं तर झालं, या अशा अफवानं काही होणार नाही आहे, कोणी विश्वास ठेवणार नाही अफवावर किंवा काही कारण नाही आहे विश्वास ठेवायचं। खरं तर अशा अफवा जर उठवल्या तर या अफवावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि आमदार संतोष बांगर जे आहे ते येणाऱ्या काळात दुसरीकडे गेल्याचे आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता असल्याची खासदारांनी जी आहे ती शक्यता वर्तवली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हातगाव, हिंगोली।